तर आपण या मॅचकडे वळत आहोत. धन्यवाद यासीन मर्चंट सर. या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रामुख्याने जर आपण विचार केला तर नक्कीच या ठिकाणी पंकज जाधवला या ठिकाणी आपण पाहतोय त्याच्या संवेद असणारा फलंदाज या ठिकाणी आपण पाहत आहोत. तो म्हणजेच रोहित. नक्कीच कोळगावचं ते मैदान होतं, त्या कोळगावच्या मैदानावरती रोहितला बेस्ट बॅट्समॅन हा किताब मिळाला होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं क्रिकेट खेळणारा असा रोहित आणि त्याच्या बाजूला आपण पाहतोय अकाली देशांमध्ये अलिबागचे नाव 10+ सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळणारा पंकज जाधव या ठिकाणी आपण पाहतोय. प्रसिद्धी पंकज जाधवला कडे कमी नाही आहे, किंबहुना अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा तो अगदी बऱ्याच वेळा खेळला. मात्र आज जर आपण विचार केला तर एंड ऑफ द सीझन, कारण आपला अलिबाग टेनिस क्रिकेट दसऱ्याच्या मुहूर्तावरती सुरुवात होते आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर नक्कीच ते सामने अगदी एप्रिलपर्यंत चाललेले पाहायला मिळतात. आणि जर आपण विचार केला तर आज स्पॉन्सरशिप मिळते आहे. नाखवा वॉटर सप्लायर्स पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप आशुरे. दुसऱ्या बाजूला प्रसाद 11 अलिबाग. लेट्स प्ले अँड लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू पडल्यानंतर अगदी योग्य पद्धतीने हाताळला गेला आणि त्यानंतर पंकज जाधवला आपण पाहतोय ज्या पद्धतीनं आज या मैदानावरती आलाय. प्रामुख्यानं काय होणार आहे या सर्व गोष्टी आपण पाहतोय. पंकज जाधव स्ट्राईकवरती गोलंदाजी करताना गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मंथन डाकी. जावेदचा फटका आपण पाहतोय. वळून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतो लॉंग लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी मिळेल केवळ एक धाव. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग. इट्स ऑन ओनली सिंगल 1 रन. आता मात्र आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर बॅटमधून आलेली ही पहिली एक धाव. या ठिकाणी आमचे स्कोरर निकित सावणेकर आणि त्याबरोबरीने संकेत भालेकर असे 2 ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि अत्यंत सुयोग्य पद्धतीनं स्कोरिंग करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळचा टोला, चेंडू आसमानी, तुफानी, गगनभेदी, गगनचुंबी षटकार. अशा पद्धतीने तुम्ही शॉट ऑफ द लेग चेंडू टाकाल तर हा फटका नक्कीच त्याचा ट्रेडमार्क शॉट आहे. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर 7 धावांसाठी पंकज जाधव. यावेळेस मात्र नियंत्रण चुकले, कारण आधीचा फटका त्यानंतर गोलंदाजी बदललेली मानसिकता सुद्धा पाहायला मिळते. कारण मानसिकतेवरती बहुतांश गोष्टी अवलंबून असतात. तुमच्याकडे असणारा सकारात्मक दृष्टिकोनास तुम्हाला प्रत्येक वेळेस पुढे नेण्यास एक सकारात्मक ऊर्जा आणत असतो आणि यावेळेचा चेंडू मात्र आउट ऑफ द ऑफ स्टिक आपल्याला पाहायला मिळतोय, वाईड आला. प्रामुख्याने आपण पुन्हा एकदा वळूयात या क्रिकेटच्या पटलावरती. या षटकातील येईल पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईड डिलिव्हरीज. पंकज जाधव मैदानावरती आहे, त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. मंथन डाकी या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. षटक क्रमांक पहिला. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आणि असं असताना मात्र प्रतिस्पर्धी संघांवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न पंकज जाधव आणि टीमचा असेल. गोलंदाजी करताना या ठिकाणी आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चेंडू धावत पळत येतोय, मात्र त्यावेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. कारण जर आपण विचार केला या सामन्याचा तर नक्कीच या 2 धावा धावफलकावरती पूर्ण केल्यात. एका असं सामन्यामध्ये पंकजला आपण 4 धावा घेताना सुद्धा पाहिलं होतं. धावांवरती जर आपण विचार केला रनिंग बिटवीन द विकेटचा, तर काही असे फलंदाज असतात त्यांना धाव काढायला आवडत नाही. ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण कायरन पोलार्ड, क्रिस गेल आणि टेनिस क्रिकेटमध्ये पंकज जाधवला पाहतो. यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मंथन डाकी राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेचा चेंडू बीमर आणि त्या चेंडूवरती फटका खेळला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धाव मिळेल ती म्हणजेच केवळ एक धाव. आता मात्र आपण जर विचार केला तर उघड्या डोळे पहा नीट, आता असेल प्रीट. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रीट पाहतोय. कारण जर विचार केला तर हा चेंडू बीमर होता वेस्ट साईडच्या वरती. हा चेंडू खूप खेळण्याच्या मर्यादेमधला नव्हता आणि त्या क्षणीच आपण फटका पाहिला तर चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलाय. धाव मिळेल अतिरिक्त 1+1. प्रीट. या प्रीटच्या चेंडूवरती आपण पाहणार आहोत की किती धावा मैदानावरती येतील. यावेळेचा फटका आपण पाहतो. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार येतोय. षटकार.
थँक्यू सो मच. आता मात्र मिडल ऑफ दी बॅट, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, जबरदस्त प्रहार, षटकार. या ठिकाणी आपण जर विचार केला तर या सामन्यांकडे ज्या पद्धतीनं हे क्रिकेट आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय, पंकज जाधव या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतो, ज्याच्या बॅट मधून आपण 2 कडक षटकार पाहिलेत. यावेळेचा फटका, आता मात्र फटका फसलाय. या ठिकाणी संधी मिळते आहे, संधी पूर्णतः गमावलेली पाहायला मिळते आहे. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस, यू विल ड्रॉप द कॅचेस, यू विल बी आउट ऑफ दिस टुर्नामेंट. हे चित्र आपण बऱ्याचदा पाहिलंय. मात्र जर आपण विचार केला तर नक्कीच जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी रिस्क घ्यावी लागेल. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पहिलं संपलेलं पाहतोय. पहिल्या संपल्या षटकानंतर आपण आलेली धावसंख्या पाहिली तर तब्बल 20 धावा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळतात. 20 कम्स अप. सामन्याकडे आपण पाहिलं तर 20 धावा आलेल्या पाहायला मिळतात. स्प्रे मेडिकल किट या ठिकाणी आहे. यानंतर होणारा सामना नवजीवन दिगोडी विरुद्ध आर्य 11 साई आवास. या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच असेल, ही बॅटल पाहायला मिळेल. प्रामुख्यानं आपण पाहिलं तर आज साई आवास संघ एक वेगळ्या लॉटमध्ये सुद्धा पाहायला मिळाला होता. मात्र आज जर विचार केला तर गाव टू गावचा लॉट, ज्यामध्ये नक्कीच आपल्याला एक बलाढ्य संघ आर्य 11 साई आवास, एक स्पॉन्सरशिप मिळालेला संघ पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला नवजीवन दिगोडी, यंदाच्या वर्षात सर्वात जास्त फायनलचा मानकरी ठरणारा संघ. यानंतरची मॅच त्यांच्यासोबत आहे. सामन्याकडे आपण बोलतोय. षटक क्रमांक पहिलं, धावा कोऱ्यानं वळल्या गेल्या. त्या ठिकाणी आपण पाहतोय 20 धावा पंकजच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले. आणि त्यानंतर मात्र वाईड आणि एक्स्ट्राच्या धावा, 20 धावा धावफलकावरती, गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. या बॅटचा फटका आपण पाहतोय. चेंडू टिकलं झोनच्या दिशेने थर्डमॅनला ट्रॅव्हल करतोय. प्रामुख्याने जर विचार केला तर या चेंडूवरती मिळते ती म्हणजेच 1 धाव. पंकज जाधव या ठिकाणी फलंदाजच्या मोर्चावरती असताना प्रत्येक गोलंदाजाला आज या मैदानावरती ज्या पद्धतीनं प्रत्येक गोलंदाजाचा या ठिकाणी सामना करतोय आणि प्रत्येक गोलंदाजाला आउट ऑफ दी पार्क मारतोय. गोलंदाजी करताना आपण प्रफुल्ल पाटीलला पाहतोय. अलिबाग टेनिस क्रिकेटमधील एक असं नाव, नक्कीच नावाजलेला खेळाडू. यावेळेस मात्र आपण पाहिला विचार केला तर इंजुरीचा सामना करतोय पंकज. बॅक पेन जरूर जाणवतोय आणि अशा वेळेस चेंडूवरती मिळेल 1 धाव. 1 धाव मैदानावरती घेतली गेली. प्रतिस्पर्धी देखील जाणतोय की पंकज जाधव एक फार मोठी विकेट आहे. सामन्यामध्ये विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून प्रफुल्ल पाटील याच्याकडे नक्की पाहिलं जातं. विकेट किपर म्हणून प्रसाद पाटीलला आपण पाहतोय. आणि या ठिकाणी आपण रोहितला पाहतोय. रोहित सुद्धा अलिबाग तालुक्यामधील एक टॉपमोस्ट फलंदाजच्या यादीमधील अग्रक्रमी गणला जाणारा फलंदाज. या वेळचा हा फटका, चेंडू आसमानामध्ये आहे आणि त्या दरम्यान मात्र वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे.
सामन्यामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी रोहित पाटीलची ही विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आज या क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं तर वैभव मैदानावरती आलाय आणि गोलंदाजी करत असताना आपण प्रफुल्लला पाहतोय. स्ट्राईकवरती वैभव आणि गोलंदाजी करताना प्रफुल्ल पाटील, ज्याला मिळते विकेट. विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा या ठिकाणी प्रफुल्ल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती. यावेळचा पुलटो चेंडूला फुल टोललाय. चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. ज्यावेळेस मात्र आपण पाहू शकाल या ठिकाणी चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी षटकार. चेंडू मैदानावरती द्या आयोजक. व्हॉलेंटियर्स, मी तुम्हाला पुन्हा एकदा सूचना देतोय की तुम्ही त्या ठिकाणी तुमची कामगिरी योग्य पद्धतीने पार पाडत नाही आहात. सामने तुमचे आहेत, त्याच्यामुळे लाईव्ह थांबतोय आणि त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सूचना देतोय मी, अशा पद्धतीने सामने नाही थांबायला पाहिजेत कारण वेळ वाचवावा लागेल. सामन्याकडे आपण बोलतोय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण ऑफिशियल पंच लक्ष्मण मल्हार आणि माफ करा चंद्रकांतजी मल्हार आणि यावेळेचा चेंडू आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आणि त्यावेळेस जर आपण विचार केला चेंडू वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा फटका. 4 धावांसाठी चौकार आपण पाहतोय. या दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकांना भेदलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय शॉर्ट कव्हरला. धाव मिळणार केवळ 1 आणि त्यानंतर मात्र पंकज जाधवनं या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. किंबहुना या षटकामधील आपण जर चेंडू पाहिले तर नक्कीच 2 षटकं पूर्ण होत आहेत आणि यावेळेस आपण जर विचार केला तर पंकज नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांनंतर आपण ही धावसंख्या या ठिकाणी पाहिली तर धावफलकावरती 33 धावा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 2 षटकांनंतर 33 धावा आपण धावसंख्या पाहतोय. 16.50 या सरासरीनं आलेली धावसंख्या क्रिकेटच्या पटलावरती आपण जर विचार केला तर पहिल्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 20 आल्या. या षटकामध्ये येत आहेत 13 आणि अजून सुद्धा 2 षटक येणं बाकी असेल. सामन्याकडे आपण पाहतोय अजूनही 2 षटकं येणं बाकी आहेत आणि ज्या माध्यमातून आपण हा खेळ पाहिलाय गोलंदाजीच्या मोर्चावरती रत्नाकरला या ठिकाणी संधी मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. या पहिल्या चेंडूवरती ऑन द राईज ऑन द अप बाणासारखा सरळ चेंडू येतोय सीमारेषा पार. षटकार. यावेळेस मात्र नियंत्रण नव्हतं. चेंडू ऑफस्टिकच्या खूप बाहेर गेला. रत्नाकर वरती आज या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. मॅक्वा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत
फ्रेंड्स ग्रुप आशिर्वाद संघाला आपण पाहतोय प्रतिस्पर्धी प्रसाद 11 अलिबाग. या वेळचा चेंडू पाहिला तर नक्कीच पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा आणि पंच या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत की आलेला हा चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच वाईट स्वरूपामधील पाहायला मिळतोय. सामन्यांकडे वळूयात. त्या दरम्यानचा पुढचा चेंडू या वेळचा फटका फसलेला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी मिळते तिसऱ्या अटेम्प्टला विकेट. कमान डीजे. विचार केला तर या सामन्यामध्ये पंकज जाधव इंजुरीचा सामना करतोय. अन्यथा त्याने आतापर्यंत केलेली फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण 2 बलाढ्य षटकार पाहिले. वैभव मैदानावरती आपण पाहिल्याची विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यानंतर एक नवीन फलंदाज आपण पाहतो प्रसाद चेवलेला आपण या ठिकाणी पाहतो. स्ट्राईक वरती असेल आणि गोलंदाजी करताना गोलंदाजाला आता मात्र मिळते विकेट. यावेळचा चेंडू मात्र अगदी योग्य पद्धतीने आला होता. पडल्यानंतर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर गेला आणि प्रामुख्यानं आपण सामन्यांचा विचार केला तर या मैदानावरती निश्चितच एक चांगलं कमबॅक या ठिकाणी रत्नाकरच्या या माध्यमातून पाहायला मिळतंय. सामन्याचा विचार केला तर अजून सुद्धा चेंडू शिल्लक आहे 3. यावेळचा चेंडू डिक्लर झोनच्या दिशेनं ट्रॅव्हल करतोय. धाव मिळेल ती म्हणजेच केवळ एकमात्र धाव. सामन्यांकडे आपण पाहिलं तर या षटकामधील रत्नाकरच्या गोलंदाजीच्या या खेम्यामध्ये अजूनही 2 चेंडू येणं बाकी असतील. कमबॅक पाहायला मिळेल का गोलंदाजच्या माध्यमातून पाहूयात. यावेळचा फटका प्रसाद चेवलेच्या बॅटमधून. कनेक्शन किती योग्य आहे. चेंडू अगदी हातामध्ये येऊन स्थिरावला होता आणि त्यानंतर त्याला ड्रॉप केला गेलाय. अगदी जर आपण विचार केला तर लेझिनेस आणि त्यानंतर अगदी सहज येणारा सोपा कॅच सुद्धा ड्रॉप केला जातोय. मिडअपच्या दिशेनं आपण जर विचार केला तर नक्कीच हा झेल झाला असता. मात्र कॅच ड्रॉप होतोय आणि प्रसाद चेवलेला मिळते जीवनदान. रत्नाकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा हा फटका आपण पाहतोय नक्कीच फलंदाज पंकज जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. स्ट्राईक वरती जर असणारा फलंदाज आपण पाहिला तर प्रसाद चेवलेला आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंड वरती या ठिकाणी आपण मात्र आपण पाहतोय आता मात्र चुकीला माफी नाही. फलंदाज प्रसाद चेवले बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. आता मात्र रोख लावणारी पाहायला मिळते. धावफलकावरती 43 पहिल्या चेंडूवरती मिळते विकेट आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास 7व्या आसमानावरती आहे. आणि त्याच वेळेस प्रामुख्यानं
आपण बोलतोय पुन्हा एकदा या गोलंदाजच्या मोर्चावरती असणारा गोलंदाज सचिनकडे, ज्याच्याकडे विकेट टेकिंग म्हणून नक्की पाहिलं गेलं आणि पहिल्या चेंडूवरती त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. एक नवीन फलंदाज आता मात्र स्ट्राईकवरती असेल उदय आपण स्ट्राईकवरती पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षय एक विस्फोटक फलंदाज जरूर आहे. उदयकडे आपण पाहूयात. या बॅगचा पटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं फील्ड देखील केला गेला. अक्षय स्वतः स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण विचार केला तर अजूनही या षटकामधील 4 चेंडू येणं बाकी आहेत आणि त्या क्षणी अक्षयला मी वर्सुलीच्या मैदानावरती अगदी तुफान फलंदाजी करताना बऱ्याचदा पाहिलंय. मात्र हे मैदान थोडंसं वेगळं आहे, पण अक्षयकडे असलेली क्षमता, त्याच्याकडे असणारी कॅपॅसिटी याच्यावरती कोणती शंका नाही. या बेलचा फटका फसलाय आणि कॉट अँड बॉलची संधी मिळते. आणखीन एक विकेट, कमालीचं कमबॅक सचिनच्या माध्यमातून. कमॉन डीजे मास्टर. चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला पाहायला मिळेल. नोमॅन लँड मध्ये चेंडू एका धावेला कन्वर्ट करायचंय आणि 2 धावा या ठिकाणी सक्षमपणे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. धावफलकावरती 27 धावा लागलेल्या आपण पाहतोय आणि गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण सचिनला पाहतोय, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानावरती गोलंदाजी सुरू आहे. या षटकामधील या इनिंगमधील अंतिम चेंडू, या चेंडूवरती मात्र पूर्णतः चकलाय, फसलाय, बीट केलंय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 4 षटकानंतर आपण धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर प्रसाद 11 अलिबाग संघानं या ठिकाणी उभारल्यात. त्या म्हणजेच 27 धावा आणि 28 धावांसाठी या ठिकाणी संघर्ष कशा पद्धतीने असणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय मी डीजे मास्टरकडे. ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय अश्विनभाई खांडवाला यांचे मॅनेजर सागरजी दळवी आहेत आणि त्यांच्याकडून आपण या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी या ठिकाणी आपण सायकल पाहतोय आणि सागरला सन्मानित करण्याची मी विनंती करेन. या ठिकाणी सन्माननीय सुनीलजी कदम आहेत आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी सागरजी दळवी यांना सन्मानित करायचं आहे. आणि यूट्यूब मास्टरला देखील माझी विनंती असणार आहे की त्यांनी हा कॅमेरा त्यांच्याकडे मारायचा आहे. सायकल जी आपण पाहत आहे अश्विनभाई खांडवाला यांच्या माध्यमातून आलेली आहे आणि त्यांचे मॅनेजर सागर दळवी या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचले. त्या स्पर्धेसाठी त्यांनी व्हिजिट दिली आहे. त्यांची भेट, त्यांची उपस्थिती महत्त्वाची होती आणि नक्कीच आपण पाहू शकाल या ठिकाणी सागर दळवीला आपण सन्मानित करतोय. ओव्हर टू यासिन मर्चंट सर. धन्यवाद यश. 48 धावांची गरज. निर्धारित 4 षटकांचा हा सामना.
प्रसाद 11 अलिबाग विपक्ष फ्रेंड्स ग्रुप हशिवरे या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय. आज प्रसाद 11 अलिबाग या संघामध्ये आपण पाहतोय पंकज जाधव, रोहित पाटील, त्याचप्रमाणे प्रसाद चेवले आणि स्वतः प्रसाद पिळणकर आणि अक्षय पाटील, वैभव कांबळे. आज एक मजबूत स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक घाडी, त्याचप्रमाणे प्रथमेश. हा सामना सुद्धा अगदी अटीतटीचा होईल, रंगतदार होईल, यात तेळ मात्र शंका नाही आहे. पंकज जाधव यांनी 2 षटकारांशी एक चांगली सुरुवात दिली, परंतु रोहित पाटील हे निष्प्रभ ठरले. वैभव कांबळे याच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. फक्त 5 चेंडूमध्ये त्याने 17 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज इथे तग धरू शकला नाही किंवा चांगली फलंदाजी करू शकला नाही आणि त्याच कारणास्तव धावांचा काहीसा आलेख आपण पाहतोय इथे खाली आलेला आपल्याला पाहायला मिळाला. 47 धावा धावफलकावरती आणि 48 धावांचं लक्ष. अलिबाग संघाला विनंती आहे की आपला 12वा खेळाडू प्रसाद 11 अलिबाग या संघाला विनंती आहे की आपला 12वा खेळाडू, कारण काल सुद्धा असाच काहीसा क्रिटिकल प्रॉब्लेम इथे क्रिएट झाला होता. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही अशी आपण दक्षता घ्या. काही नियम आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, काही अटी आहेत, काही शर्ती आहेत. त्या शर्तींचं, अटींचं, नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. हा सामना खऱ्या अर्थानं फारच रोमांचक आणि रंजक ठरेल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. या क्षणाला कोणता संघ हा सामना जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे, कारण दोन्हीही संघामध्ये आपण पाहतोय अप्रतिम आणि उत्कृष्ट असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे या संघातर्फे आपण पाहतोय 2 सलामीचे फलंदाज नेहमीप्रमाणे मैदानावरती उतरलेले आहेत. प्रसाद पाटील आणि प्रफुल्ल पाटील, अर्थात पिंट्या पाटील. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं, जहां पे पहला ओवर लेके आए हैं प्रसाद 11 की जानिब से रोहित पाटिल अपना निजी पहला ओवर, और स्ट्राइकिंग एंड पर फ्रेंड्स ग्रुप हशिवरे की जानिब से सलामी बल्लेबाज प्रसाद पाटिल, नॉन स्ट्राइकिंग एंड पर प्रफुल्ल पाटिल. शॉर्ट पॉइंट की दिशा में एक फील्डर तैनात है, उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर और उसी के साथ एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ. तकरीबन आधा चांद यहाँ पे फील्डिंग के जरिए से नजर आता हुआ. शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट. पहली गेंद उड़ाया उसे प्रसाद पाटिल ने, आओ देखा ना ताओ, हवा के साथ साथ और घटा के संग संग पहली गेंद के ऊपर यह आता हुआ सिक्सर. करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. यहां पे इंतजार नहीं करना है. पहला ओवर है, 30 गज के दायरे का फायदा उठाया है. इसी सोच के साथ, इसी मानसिकता के साथ और इसी नजरिए के साथ पहली गेंद उनके पाले में थी. हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया था और 6 रन बटोरे थे. ओहो, यहां पे शायद गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था. विकेट कीपर के हाथों से गेंद छिटक गई. प्रसाद चेवले विकेट के पीछे, हालांकि बेहतरीन फील्डर में उनका नाम मशहूर और मारूफ है, मगर यहां पे आज विकेट कीपिंग की जिम्मेदारी, वो जिम्मा उन्होंने उठाया है. फुल टॉस गेंद, फिर से एक बार गैप को ढूंढा है. मिड विकेट का क्षेत्र पूरी तरीके से खाली था. गेंद 1 बाउंसी
आप तब तक नहीं हार सकते जब तक आप कोशिश करना नहीं छोड़ते। यहां पे कोशिश कर रहे हैं मगर रोहित की एक न चली। फिर से एक बार फुल टॉस गेंद करने की गलती का खामियाजा यहां पे भुगतना पड़ेगा। गेंद फिर से एक बार स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। न मिले तो रास्ते बदलो, क्योंकि वृक्ष अपनी पत्तियां बदलते हैं, जड़ें नहीं। यहां पे अपनी जो स्ट्रॉन्ग जोन है उसके ऊपर गेंदबाजी करनी होगी। जी हाँ, ये देखिए, ये है रोहित का स्ट्रॉन्ग जोन। ऑफ स्टंप और ऑफ स्टंप के बाहर ललचाना, वहां से गेंद को बाहर की तरफ मूव करना, कभी अंदर की तरफ कभी बाहर की तरफ लाने की कोशिश करते हैं। हालांकि ये 3 बड़े स्ट्रोक पहले ओवर में हमें देखने को मिले हैं, काफी खर्चीले साबित रहे हैं पहले ओवर में। फिर से एक बार लॉफ्ट किया है ओवर द कवर, लॉफ्टेड कवर ड्राइव हमें देखने को मिला। प्रसाद के बल्ले से आता हुआ ये दूसरा चौका। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। प्रसाद ने अपने ही अंदाज में, अपने ही स्टाइल में बहुत ही कमाल की शुरुआत दी है अपने टीम के लिए। मात्र 6 गेंदों का सामना किया और 2 छक्के और 2 चौकों की सहायता से 20 रन जोड़े और वाइड के रूप में 1 रन, यानी पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 21 रन। अगर आपको हारने से डर लगता है तो जीतने की इच्छा कभी मत करना, क्योंकि जीतने का असली मजा तब है जब सब आपके हारने का इंतजार कर रहे हो। यानंतर होणारा सामना नवजीवन दिघोडी विपक्ष साई आवास। नवजीवन दिघोडी विपक्ष आर्य 11 साई आवास, दोन्ही संघांचे संघनायक। आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। प्रतीक घाड़िया आए हैं राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद फुल टॉस थी मगर शरीर से दूर, अवे फ्रॉम द बॉडी उस गेंद को खेला था कारपेट के सहारे। और ये देखिए, थोड़ा सा लेजी क्रिकेट, कैचा रन आउट होने का यहां पे खतरा मंडरा रहा था। प्रसाद पिड़नकर वहां पे खुद मौजूद थे। खराब थ्रो के कारण यहां पे उस गेंद को कलेक्ट नहीं कर पाए प्रतीक घाड़ी, और उसका फायदा मिला प्रफुल्ल पाटिल जैसे बल्लेबाज को। जीवन दान यहां पे आपने दिया है। ये जीवन दान कितना महंगा साबित हो सकता है ये तो आने वाला समय बताएगा, मगर बहुत ही बड़ा जीवन दान मैं कहूंगा। जी हां, इस मतलब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद वहां से बाहर की तरफ निकाला, उस गेंद को कट किया था मगर अंपायर जी नाराज। अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पथ पर। दूसरे ओवर में प्रतीक घाड़ी गेंदबाजी करते हुए प्रसाद 11 अलीबाग की जानिब से। जी हां, इस मरतबा देखिए ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को स्क्वायर लेग की दिशा में लपेटना चाहते थे मगर गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। इस ओवर में प्रतीक घाड़ी ने कुछ हद तक यहां पे अच्छी वापसी की है। 1 वाइड गेंद जरूर देखने को मिली मगर पहले 2 गेंदों में मात्र उन्होंने 3 रन खर्च किए हैं। पहले ओवर के मुकाबले में ये ओवर बहुत ही बढ़िया घटता हुआ। यहां पे कमबैक और वापसी करने की सख्त जरूरत है प्रसाद 11 अलीबाग के लिए। आज प्रसाद 11 अलीबाग का ये संघ, ये टीम बहुत ही मजबूत नजर आ रही है। 4 ओवर में 48 रन बनाने की जरूरत और आखिरकार प्रतीक घाड़ी ने अपना शिकार किया। सलामी बल्लेबाज बहुत ही डेंजरस नजर आ रहे थे। प्रसाद पाटिल को एक स्लोवर 1 गेंद पर चकमा दिया। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था और एक आसान सा कैच विकेट कीपर के हाथों में, और इसी के साथ ये पहला झटका प्रसाद के रूप में।
फ्रेंड्स ग्रुप हशीरा की जानिब से मंथन डाकी स्ट्राइकिंग एंड पर युवा खिलाड़ी है। हालांकि अनुभव की थोड़ी सी कमी जरूर है, मगर ये कमाल का खिलाड़ी है। एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से इस खिलाड़ी ने अपनी पहचान बनाई है, अपनी छाप छोड़ी है टेनिस क्रिकेट के ऊपर। हर मैदान पर बल्लेबाजी हो या गेंदबाजी करते हुए अक्सर उन्होंने प्रभावित किया। हालांकि आज थोड़े से महंगे रहे गेंदबाजी में। इस बीच प्रतीक घाड़ी की ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने वाली गेंद और बाहर की तरफ निकल गई, मगर अंपायर जी फिर से एक बार नाराज दिखाई दिए। वाइड का इशारा अंपायर जी का। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 25 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। दूसरा ओवर प्रगति पथ पर। हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया सा, उसे खोद कर खेला था कारपेट के सहारे। अक्षय पाटिल लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डिंग कर रहे थे। अच्छी फील्डिंग अक्षय की। अक्षय हालांकि एक अच्छे बल्लेबाज, अच्छे गेंदबाज से पहचाने तो जाते हैं, मगर उनकी असली पहचान एक सर्प मित्र के रूप में भी है। एक अच्छे इंसान भी है अक्षय पाटिल। ओहो, बहुत ही अच्छी गेंद। इस मरतबा देखिए अंतिम क्षणों तक उस गेंद को देखते रहे, निहारते रहे और आखिरकार अपने बल्ले का उन्होंने फेस खोला और लेट कट कर दिया। क्रिकेट के परिभाषा में जिसे लेट कट कहा जाता है। मात्र दिशा भर दी थी, उस गेंद को सहलाया था सौरभ गांगुली की तरह। और 1 रन यहां पे बटोरा है। जी हां, इस मरतबा उनके पाले में गेंद, उसे उड़ाया है मिड विकेट सीमा रेखा के ऊपर। दर्शक दीर्घा में फिर से एक बार हवाई सफर करती हुई गेंद 6 रन के लिए। जरूरत 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 33 का आंकड़ा हम सभी को याद दिलाता है, अर्थात हार्दिक पांड्या, शेन वॉटसन, इन सभी की, मगर मुझे याद दिलाता है डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की, महामानव, जिन्होंने अपने भारत का संविधान लिखा। क्योंकि उनके ग्रंथालय में, उनके घर में 33,000 किताबें थी। ये 33 का आंकड़ा हमारे सामने आता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद। पहले ओवर में 21, दूसरे ओवर में 12। स्ट्राइकिंग एंड पर मंथन डाकी। वैभव कांबळे की गेंद को फिर से एक बार एलिवेशन दिया है और एलिवेशन यहां पे मिला है। लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर फिर से एक बार गेंद फरार। मिलेंगे रन यहां। का होगा, मगर बल्लेबाजों ने यहां पे तोड़फोड़ बल्लेबाजी की है। किसी गेंदबाज को बख्शने के मूड में नहीं है। देखिए फिर से एक बार गोली की रफ्तार से गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए। वैभव कांबळे तूफानी फॉर्म में है। बड़ी बड़ी टूर्नामेंट में शिरकत करते हुए अपने गेंदबाजी का जौहर दिखाया उन्होंने। जी हां, इसमें तब हवा में गेंद जरूर है। डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात, मगर हवा के साथ गेंद स्विंग होती हुई उसे परख नहीं पाए। जजमेंट गलत। और इसी के साथ फिर से एक बार यहां पे कैच छूटा, मुकद्दर रूठा। दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन को यहां पे लूटा। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 44 रन स्कोर कार्ड पर अब जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत। कुल मिला के 9 गेंदें शेष। जी हां, अच्छी गेंद और चकमा दिया है प्रफुल्ल पाटिल को। एक आसान सा कैच फॉलो थ्रू में वैभव कांबळे उस गेंद के नीचे। कॉट एंड बोल्ड बाय वैभव कांबळे। इलेवन साई आवाज संघाचे कर्णधार
दिघोडी संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. आर्य 11 साई आवास, आर्य 11 साई आवास संघाचे कर्णधार. चला प्लीज लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस करायचा आहे. साहिल खांबे यांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. नवजीवन दिघोडी संघाचे कर्णधार, एक चांगले ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख आहे आणि वेळेचं भान सुद्धा आहे, हे फार महत्त्वाचं. चला आर्य 11 साई आवास प्लीज वेलकम. तो इस ओवर की 4 गेंदें हो चुकी है. अच्छा कमबैक किया है वैभव कांबळे ने. जी हाँ, इस मरतबा देखिए ऑफ स्टंप पर सफल होकर स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को ढकेला. स्क्वायर लेग में फिर से एक बार हड़बड़ाहट, हिचकिचाहट देखने को मिली. थोड़ा सा फंबल हुए वहां के फील्डर और उसका फायदा मिला दोनों भी बल्लेबाजों को. चतुराई के साथ पलक झपकते ही दूसरा रन यहां पे चुरा लिया. आंखों आंखों में इशारा होता हुआ और रन यहां पे चुराते हुए. हालांकि चोरी करना बहुत ही बुरी बात, मगर मैदान में रनों की चोरी बहुत ही अच्छी मानी जाती है. इस मरतबा मनोवैज्ञानिक दबाव ऑफ स्टंप के बाहर भटके, वाइड का इशारा अंपायर जी का. एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे मिलता हुआ. अब जीतने के लिए मात्र औपचारिकता यहां पे बची है. 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. स्लोवर 1 गेंद मगर मिड विकेट के ऊपर से खेला है 1 रन के लिए और इसी के साथ इस मैच को जीत लिया है फ्रेंड्स ग्रुप हसीवड़े टीम ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं.